तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वाचा आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये पवित्र पोर्टल ओपन होत नाहीये, OTP येत नाहीये आणि लॉग इन होत नाहीये. ठीक आहे, आणि जाहिराती सुद्धा दिसत नाहीये. सगळ्यावर सोल्युशन काढलंय आपण. मी रात्रीला लॉग इन केलंय आणि आता सध्या सकाळी सुद्धा लॉग इन करून बघितले. काय करायचंय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं कळणार आहे. फक्त एक गोष्ट तुम्हाला विचारायची किंवा एक गोष्ट तुमच्याकडून पाहिजे, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. ठीक आहे, सर्व प्रॉब्लेम तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे. OTP येत नाही ना, OTP आरामशीर येतो. ठीक आहे, काय करायचं काय नाही सर्व व्हिडिओमध्ये सांगतोय. पूर्ण व्हिडिओ बघा आणि असं नका करू की बाबा स्टेप बाय स्टेप असा पुढे पळून बघू नका. तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कशा पद्धतीने काय काम करायचंय, जेणेकरून OTP सुद्धा येईल, तुमचं हे सुद्धा वेबसाईट सुद्धा ओपन होईल आणि लॉग इन सुद्धा होईल आणि जाहिराती सुद्धा तुमचे जनरेट होतील आणि डाउनलोड सुद्धा होतील आणि तुम्हाला प्रिफरन्स सुद्धा देता येईल. ठीक आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर काय करायचं बघा, तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम ब्राउझर जे आहे ते ओपन करायचं आहे. तुमच्याजवळ जे काही ब्राउझर असेल ती. ठीक आहे, नंतर आता इथे बघा, क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिला सगळ्यात अगोदर पहिले इनकॉग्निटो मोड ऑन करा. हे बघा इथे वर न्यू इनकॉग्निटो मोड आहे किंवा टॅब आहे, त्याला ऑन करायचं आहे. ठीक आहे, तुमच्या याच्यामध्ये सुद्धा आहे इनकॉग्निटो टॅब, तो ऑन करायचा आहे. आता तो जर ऑन केला आपण तर आपल्याला आपली वेबसाईट जी आहे ती ओपन होते. कधी कधी होत नाही. आता समजा हा पहिला पर्याय होतो. दुसरा पर्याय असा आहे, हा बघा, हा मेसेज आहे की जो आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदद्वारे आलेला आहे. पवित्र पोर्टल ओपन करण्यासाठी खाली लिंक आहे, ती या लिंकवर क्लिक करायचं तुम्हाला. तुमच्या मेसेजमध्ये हा मेसेज. ठीक आहे, तर मेसेजवर क्लिक केल्यानंतर इथं बघा काय येतं, सर्व्हिस अनअवेलेबल म्हणजे सर्व्हिस अवेलेबल नाही आहे असा मेसेज तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, काय करायचं सांगतो मी. आता याला क्लोज करूया, कशी ओपन करायचं सांगतो मी तुम्हाला. परत जाऊया आपण. आता इथं टीचर रिक्रुटमेंट पोर्टल 2026 पहिलीच जी वेबसाईट आहे तिला ओपन करूया. हे बघा, स्कूल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स डिपार्टमेंट्स, याला ओपन करूया. ओपन केल्यानंतर वेबसाईट ओपन व्हायला पाहिजे. झाली ओपन. बघा इथे वेबसाईट ओपन झाली आहे. ठीक आहे, आता इथे 3 टॅब आहे. त्याच्यामध्ये 2025चा जो टॅब आहे, पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025, या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे, क्लिक केलं. ओके, आता इथं ID आणि पासवर्ड टाकायचा आहे. मी माझा ID आणि पासवर्ड टाकतो आणि मी ही जी गोष्ट आहे थोडी ब्लर करतो. ठीक आहे, माझा ID आणि पासवर्ड जो आहे तो ID टाकला मी, आता पासवर्ड टाकला आहे. ओके, आणि आता जे आहे 1 मिनिट, मला पासवर्ड टाकू द्या. ठीक आहे, पासवर्ड टाकला आहे आता, आणि आता मला कॅप्चा टाकतो मी. ठीक आहे, जो कॅप्चा तुम्हाला दिलेला आहे तो कॅप्चा इथे टाकला आहे मी. आता एंटर आल्यानंतर वर बघा काय आलं, वर आलं की तुम्ही ऑलरेडी लॉग इन केलेलं आहे, तुम्हाला लॉग आउट करायचं आहे का, म्हणजे बाकीचे जे विंडो आहे ते बंद करायचे आहे का, तर बंद करायचे आहे. हा कॅप्चा इथे टाकायचा आहे. कॅप्चा टाकतो आणि नंतर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, नंतर यस करायचं आहे कॅप्चा टाकून. ठीक आहे, हां, आता इथं जास्तीत जास्त उमेदवारांना इथं अडचण येते, एंटर OTPच येत नाही का नाही, काहीच नाही करायचं. असं काय करायचं, एंटर OTP. आता मला OTP आला आहे, मी तुम्हाला दाखवतो आहे. OTP आला, मी टाकला आणि आता कॅप्चा टाकतो आहे. ठीक आहे, तर तुम्ही काय करायचं सांगतो मी तुम्हाला. जर OTP येत नसला तर परत काय करायचं, हे क्लोज करायचं. इथून क्लोज केल्यानंतर परत तीच प्रोसिजर फॉलो करायची स्टार्टिंगपासून. वेबसाईट ओपन करायचीच. आणि अशा काही वेळ असतो की जेव्हा OTP येतो म्हणजे येतोच, फक्त अर्ध्या तासानंतर लॉग इन करून बघा. ठीक आहे, प्रॉब्लेम सोल्युशन सॉल्व आहे. OTP येतो आरामशीर. आता हे बघा, टाकला आहे OTP. आता साईट ओपन व्हायला बघा किती वेळ लागतोय, किती स्लो सर्व्हर आहे बघा, वेबसाईट किती स्लो आहे. ओके, आता ओपन व्हायला पाहिजे. बघूया आता किती वेळ घेते ओपन व्हायला. साईट जी आहे ती लवकर ओपन व्हायला पाहिजे. इथं जास्त उमेदवारांना काय होतं की आपण खूप खचतो इथं. हे बघा, आता झाल्या, ओपन झाली वेबसाईट. ठीक आहे, इथं बघा माझं सेल्फ सर्टिफाईड आहे कॉपी. ठीक आहे, आता काय करायचं आहे, आता इथे एका कॉर्नरला बघा, हां इथे, तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, तिथे क्लिक करायचं आहे. नंतर विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूसाठी आहे. तर पहिले अगोदर विदाऊटसाठी आपण प्रिफरन्स जनरेट करूया. ठीक आहे, विदाऊटसाठी बघा कसे जनरेट करायचे. आता हे इथं काळजीपूर्वक बघा. तुम्ही म्हणाल की बॉस समोरचं आपल्या कामाचं नाही, कामाचं आहे. काय आहे बघा, प्रिफरन्स जनरेट नाही होत. ठीक आहे, हे बघा, आता मी अगोदर प्रिफरन्स जनरेट केले होते, मग मी याला सेव्ह आणि नेक्स्ट करू शकतो. ठीक आहे, इथे खाली, आणि प्रिफरन्स किती जनरेट झाले बघा मला इथे. ठीक आहे, वर 2 ऑप्शन आहे, डिलीटचं ऑप्शन आहे आणि डाउनलोडचं ऑप्शन आहे. प्रिफरन्स हे मला जनरेट झालेले आहे. ठीक आहे, आणि आता बघा इथे हे डिलीटचं ऑप्शन आहे, मी डिलीट करून परत जनरेट करू शकतो. आणि इकडे दुसऱ्या साईडला डाउनलोडचं ऑप्शन आहे, जे प्रिफरन्स मला आलेले आहेत ते मी डाउनलोड करू शकतो. आता मला प्रिफरन्स किती आलेले आहे ते आपण बघूया एकदा, 1 मिनिट. ठीक आहे,
मी तुम्हाला दाखवतो सुद्धा किती प्रिफरन्स आलेले आहे. ओके, बघा आता टोटल प्रिफरन्स किती आहे. तुम्हाला जर वाटलं प्रिफरन्स कमी आले तर तुम्ही काय करायचं, परत डिलीट करायचे आणि परत जनरेट करायचे. हे बघा मला 103 आहे विदाऊटसाठी. ठीक आहे. ओके, आता जे आहे, आता काय करायचं आहे, आता मला डाउनलोड करायची प्रिफरन्स, तर मी डाउनलोडसाठी टाकून देतो. तुम्ही बघा डाउनलोड होतात किंवा नाही होत. ठीक आहे, कारण की इथं प्रॉब्लेम येतो इथं विद्यार्थ्यांना डाउनलोडसाठी सुद्धा. वेबसाईट इतकी स्लो सुरू आहे खूप. पण एकदा जर तुम्ही लॉग इन झाले ना, मग तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. फक्त एकदा तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन झाले पाहिजे. पुढच्या गोष्टी व्यवस्थित होतात, त्याला फक्त थोडा वेळ लागतो. बघा इथं आता मी डाउनलोडला टाकलं आहे, पण अजून फाईल जी आहे ती डाउनलोड नाही झाली. प्रिफरन्सेस थोडा वेट करूया. वेट. थोडं संयमानं घ्यायचं. जास्तीत जास्त 5-10 मिनटाची प्रोसेस आहे सगळी. पूर्ण प्रोसेस जी आहे ती 10-15 मिनटात होऊन जातं सर्व गोष्टी. फक्त तुम्हाला थोडं पेशन्सने घ्यावं लागते. ठीक आहे. ओपन होईपर्यंत वाट बघावं लागेल आपल्याला थोडी. ओपन होते आता. ठीक आहे. हा विंडो क्लोज नाही होऊ द्यायचा. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जी स्क्रीन आहे ती क्लोज होऊ द्यायची नाही. वेट करतोय आपण अजूनही. प्रिफरन्स डाउनलोड करतोय आपण, आणि ही प्रिफरन्स डाउनलोड झाल्यानंतर आपण कुठे जाणार आहे, विथ इंटरव्ह्यूसाठी. ठीक आहे. हे बघा डाउनलोडला आत्ताची फाईल पडली ती. किती वेळ लागला बघा, डाउनलोडिंग फाईल. आता काय करायचं आहे, फाईल डाउनलोड होऊ द्या अगोदर. ओके, फाईल डाउनलोड होऊ देऊ. डाउनलोड झाल्यानंतर हे बघा इथे डाउनलोड होते ती. क्लोज करतो याला. ओके, याला क्लोज करूया आपण 1 मिनटं. हो, झाली सुरू डाउनलोडसुद्धा झाली. डाउनलोड कंप्लीट. आता याला आपण स्क्रॉल करूया. ठीक आहे. आणि आता आपली जी फाईल आहे ती डाउनलोड झाली. तर आता करायचं काय आहे, ती तुम्ही पाहूसुद्धा शकता, पण आपल्याला पाहिजे आता सध्या नाही पाहिजे. आता आपण काय करूया, याच्यामधून याला डाउनलोड करून घेतले मी पहिले अगोदर प्रिफरन्स. डाउनलोड झाले. माझे प्रिफरन्स काय झाले, आता डाउनलोड झाले विदाऊटच्या. मी त्या जाहिराती पाहू शकतो आता. ठीक आहे. आता जर समजा तुम्हाला तुमची जाहिरात पाहिजे असेल तर मग ती कशी पाहिजे ते सुद्धा सांगणार आहे मी तुम्हाला. ठीक आहे. इथं बघा सेव्ह नेक्स्ट बटन आहे. ज्यावेळेस प्रिफरन्स आपल्याला जनरेट होतात तर ते प्रिफरन्स सेव्ह करून घ्यायचे, जेणेकरून ते कुठे जात नाही, मग आपल्या प्रोफाईलला तसे राहतात. ठीक आहे. प्राधान्यक्रम देण्यासाठी परत जनरेट करायची आवश्यकता नाही. आता काय करूया, सेव्ह आणि नेक्स्ट होतं आहे हे, याला थोडा वेळ लागतो आहे. हे बघा साईट खूप स्लो आहे, त्याच्यामुळे मी सांगतो तुम्हाला की जास्त उमेदवार काय करतात, पटपट आपल्याला वाटते की लवकर करायचं, त्याच्यामुळे आपण घाईगडबडीमध्ये करतो आहे. आणि माझं तर सजेशन राहील तुम्हाला, तुम्ही स्वतः करा प्रिफरन्स हे जनरेट. तुम्ही इंटरनेट कॅफेवर गेले तर तुम्हाला खूप वेळ लागेल. आता बघा आताशी ओपन होतं आहे. तुम्ही जर इंटरनेट कॅफेवर गेले तर तुम्हाला ते जे इंटरनेट कॅफेवाले दादा असतात तर त्यांना एवढा वेळ नसतो, आणि एवढा वेळ देत पण नाही ते. तर त्यावेळेस काय करायचं, घरीच तुम्ही मोबाईलवर अशा प्रकारची प्रोसेस करू शकता. तुम्ही तुमची स्वतःची प्रिफरन्स स्वतः जनरेट करू शकता. आणि काहींना जर असं वाटलं की आपल्याला प्रिफरन्स खूपच कमी आले, तर मग त्यावेळेस तुम्ही स्वतःची प्रिफरन्स जनरेट करू शकता. परत डिलीट करायचे, परत जनरेट करायचे. ठीक आहे. आणि तुम्ही ज्या ठिकाणी पात्र आहे तेवढे सगळे प्रिफरन्स तुम्हाला दिसतात. आता कोणाचं नशीब चांगलं असतं तर त्यांना जास्त प्रिफरन्स येतात. कोणाचं नशीब समजा कोणाच्या नशिबामध्ये जागा कमी असतील, किंवा जिथं जागाच कमी आहे त्यांच्या पात्रतेनुसार, तर मग त्या जागा कमीच येणार आहे. ठीक आहे. जेवढ्या पवित्र पोर्टलला अपलोड झालेल्या आहे तेवढ्या जागा आपल्याला दिसतात. आता याची पूर्ण एकदा याला होऊ द्या कंप्लीट. होत आलं आहे आता. जास्त घाई गडबड करायची नाही. तुम्ही जर घाई केली तर तुम्ही जे आहे इथं वेळ लागतो बघा, वेळ लागतो या गोष्टीला बघतो. बघा आत्ताशी ओपन झालं आहे. ठीक आहे. आता डन झालं आहे. माझी प्रिफरन्स पूर्ण डन झालेत. मी सेव्ह केले त्यांना. आता मला बघा काय दिसतं याच्यामध्ये. आता व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. इथे बघा काय आहे, डिस्ट्रिक्ट आहे, ऑल कोणकोणते डिस्ट्रिक्ट आलेले आहे मला त्याच्यावर क्लिक करून बघू. हे बघा हे सर्व डिस्ट्रिक्ट आहेत, यांच्या जागा मला आलेल्या आहे. नंतर आहे एज्युकेशन लेवल, प्रायमरी आणि सेकंडरी. ठीक आहे, याच्या जागा मला आलेल्या आहे.
नंतर इकडं आहे मीडियम, कोणत्या मीडियमची जागा मला आलेली आहे, मराठी मीडियमची जागा मला आलेली आहे. आणि इकडं आहे डेजिग्नेशन, तर इथं काय आहे 6 ते 8 9वी 10वी आणि 11वी 12वी हायर सेकंडरी टीचर तिन्ही वर्गाच्या मला जाहिराती आलेल्या आहे. मी TT परीक्षा पास असल्यामुळे मला 6वी ते 8वीच्या आणि 9वी 10वी आणि 11वी 12वीच्या सुद्धा जागा आहे, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमुळे. आता इथं क्लिक कराच कॉर्नरला. आता आपल्याला विथ इंटरव्ह्यूचे जनरेट करायचे. ठीक आहे, काळजीपूर्वक बघा. अजून थोडी तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे, ती सांगतो मी तुम्हाला समोर. ठीक आहे, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. ठीक आहे, कारण की खूप साऱ्या उमेदवारांना प्रॉब्लेम येतो आहे. हा सगळ्यांनाच 1,70,000 उमेदवार जे आहेत ते. आता विथ इंटरव्ह्यूसाठी आपण क्लिक केलं आहे. याला बघा किती वेळ लागतो ओपन व्हायला. झालं ओपन झाली आहे. ठीक आहे, बघा इथे सुद्धा मी माझी प्रिफरन्स जनरेट केलेली आहे. ठीक आहे, मी रात्री जनरेट करून ठेवले होते. मी आता याला सेव्ह नेक्स्ट करू शकतो किंवा याला डिलीट करू शकतो, परत जनरेट करू शकतो. पण मला काही नाही वाटत की बुवा परत जनरेट करायची. ठीक आहे, किती आले मला प्रिफरन्स विदाऊट इंटरव्ह्यूसाठी. बघा पसंतीक्रम 50च द्यायला चालतात मला, पण जाहिराती किती आल्या बघा, म्हणजे प्रिफरन्स किती आले बघा ना. किती आहे 1098. 1100 प्रिफरन्स आहे विदाऊटचे मला. 1100 1098 जवळपास एवढे प्रिफरन्स फक्त आपल्याला त्यातले 50 द्यायचे आहेत. ठीक आहे, मग सर्व वर्गाचे आहेत ते 6 ते 8 9वी 10वी 11वी 12वी. आता इथे काय करायचं, हे बघा इथं याचा चष्म्याचा आयकन आहे किंवा असं झूम इन करायसाठी आयकन आहे इथे एक. हा झूम इनचा आयकन जो आहे तो याच्यावर क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर जाहिरात पाहिजे असली प्रत्येक, समजा ही जाहिरात पाहिजे मला, मग या चष्म्याच्या याच्यावर क्लिक केलं, बघा ती जाहिरात दिसते आणि तिला ओपन करू शकतो आपण. ओपनवर क्लिक करा. तुम्ही जर ही लिस्ट जर डाउनलोड केली ना, तर तुम्हाला ती लिस्ट जाहिरात दिसत नाही, पण तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये जाहिरात बघू शकता पूर्ण. हे बघा ही पूर्ण जाहिरात आहे. कोणत्या पदाची जाहिराती आहे, किती जाहिराती आहे, या 6. आणि या 6 जाहिरातीपैकी मी इथे पात्र आहे या जागेसाठी. ठीक आहे, माझ्या पात्रतेनुसार, माझ्या क्वालिफिकेशननुसार कळतं आहे. प्रत्येक जाहिरात तुम्ही अशी बघू शकता. तुमच्या ज्या जाहिराती आलेल्या आहे तुम्हाला तेवढ्या सगळ्या जाहिराती. ठीक आहे, आणि त्यानुसार तुम्ही लिस्ट बनवू शकता. कोणकोणत्या ठिकाणी आपल्याला 1 नंबर द्यायचा, कोणत्याला 2 नंबर द्यायचा, कोणत्याला 3 नंबर द्यायचा, त्यानुसार तुम्ही लिस्ट बनवू शकता. ओके, हां. आता काय करायचं आहे, इथे सगळ्या ठिकाणी हे झालं. आपण याला क्लोज करायचं. आपल्याला याला आपण क्लोज करूया. तर अशा पद्धतीने आपण बघा, पहिले आपल्याला लॉग इन केलं आहे, नंतर OTP सुद्धा सॉल्व झाला आपला, नंतर लॉग इनसुद्धा केलं, प्रिफरन्स जनरेटसुद्धा केले, आणि आता याला सेव्ह आणि नेक्स्ट करूया. ठीक आहे, सेव्ह आणि नेक्स्ट. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर खूप महत्त्वाचा व्हिडिओ होता, ते तुमच्यासाठीच बनवला आहे. आणि एक मिनिट तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. बघा इथे प्रिफरन्स आले तर आहे, पण इथे 2 ऑप्शन आहेत. एक मिनिट, डिलीटचं ऑप्शन आहे, डिलीट करू शकता तुम्ही, आणि एक डाउनलोडचं ऑप्शन आहे, डाउनलोड करू शकता. ठीक आहे, पण मी ऑलरेडी डाउनलोड केलेले आहे. ठीक आहे, डाउनलोड केलेले आहे मी, मला डाउनलोड करायची काही आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, आणि इथे खाली बघा काय आहे, सेव्ह अँड नेक्स्टचा ऑप्शन आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करूया एकदा. सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, वेळ खाऊ म्हणजे बघा किती मिनटं लागली, जास्तीत जास्त 10-1 मिनटं झाले असतील. ठीक आहे, पण हे केव्हा होतं माहिती आहे, कधी कधी काय होतं, हे ओपनच होत नाही. म्हणजे तुम्ही जर रात्रीपासून बसले कधी, तर रात्रीला बसले तेव्हा ओपन होत नाही, त्याच्यानंतर अर्ध्या घंट्यानं बसले तेव्हासुद्धा होत नाही. मी 2-3 वेळेस केलं तेव्हा कुठं 2दा-3दा ओपन झालं ते. ठीक आहे, तर तुम्हाला सुद्धा 4-5 वेळेस ट्राय करावं लागेल. आणि घाईगडबड नाही करायची, थोडं वेट करायचं. वेट केल्यानंतर होऊन जाते. आता बघा ओपन व्हायला किती वेळ लागतो बघा, आपण वेट करतोय. बघूया आता ओपन होतं आहे, आता सॉरी सेव्ह होतं आहे. आता प्रोसेसिंगला वेळ लागतो आहे त्याला. ठीक आहे, वेबसाईट खूप स्लो आहे, कारण की ॲट अ टाईम खूप सारे उमेदवार काय करतात, लॉग इन करतात, त्याच्यामुळं वेळ लागतो. खूप सारे उमेदवार आहे वेबसाईटवर, त्याच्यामुळं वेळ लागतो त्याला. त्याच्यामुळे तुम्हाला थोडं आरामशीर करावं लागेल ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती. ही गोष्ट लक्षात ठेवा. होतं आहे आता. मी तुम्हाला आता लगेच जाहिरातीसुद्धा दाखवतो, जेणेकरून तुमच्या मनामध्ये कोणता संभ्रम राहणार नाही. ठीक आहे, आता उघडलं आहे, ओपन झालं आहे. आता वेट करूया थोडं. ठीक आहे, मला व्हिडिओ
आपण जी साईज असते यूट्यूब व्हिडिओची साईज आडव्यामध्ये ती घ्यायची होती, पण ती उभ्यामध्ये शूट झाला व्हिडिओ. ठीक आहे, काय हरकत नाही, तुमच्यासाठी माहिती इम्पॉर्टंट आहे. तर बघा आता इथे तुम्हाला जाहिरात दाखवतो तुम्ही कोणकोणत्या आल्या बघा मला विथ इंटरव्ह्यूसाठी. हां, डिस्ट्रिक्ट आपण बघू शकतो विथ इंटरव्ह्यूसाठी आलेले आहे. हे बघा विथ इंटरव्ह्यू. आता डिस्ट्रिक्ट बघा, हे सर्व डिस्ट्रिक्टच्या जाहिराती मला आलेल्या आहे. ठीक आहे, नंतर एज्युकेशन लेवल बघा, प्रायमरी सेकंडरी, आणि नंतर मीडियम बघा मराठी मीडियम, आणि डेजिग्नेशन की का कोणतं आहे 6 ते 8 आणि 9वी 10वी, ग्रॅज्युएट टीचर आणि ग्रॅज्युएट टीचर. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण या सर्व गोष्टी बघितल्या. आणि याला काय करायचं बघा, इथं सर्च प्रिफरन्सेस, तुम्ही प्रिफरन्सेस सर्च करू शकता जे लागले तुम्हाला ते. कोणताही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आणि त्यातले मग जाहिरात बघायची कोणती काय काय नाही. आता मला प्रिफरन्सेस डाउनलोड करायचे, तर प्रिफरन्स डाउनलोड करण्यासाठी आपण टाकून देऊ शकतो. ठीक आहे, दोन्ही प्रिफरन्स आपण डाउनलोड केलेत, म्हणजे विदाऊटचे सुद्धा आणि विथचे सुद्धा, म्हणजे प्रिफरन्स 1 प्रिफरन्स 2 आपण डाउनलोड केले. ठीक आहे, तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती होती. ठीक आहे, व्हिडिओ आवडला तुम्हाला? ही पूर्ण माहिती बघा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा, कारण की हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण, आणि हा व्हिडिओ या व्हिडिओला अगोदर पूर्ण बघा व्यवस्थितपणे, आणि या व्हिडिओला शेअर करा, हाईप करा आणि लाईक करा. ठीक आहे, आता आपण इथं काय करायचं, सगळ्यात शेवटचं ऑप्शन आहे आपलं लॉगआउटचं. आपण प्रोफाईलमधून लॉगआउट होणं खूप आवश्यक आहे, जेणेकरून आपण दुसऱ्या वेळेस लॉग इन होताना आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. तर आता लॉगआउट करूया आणि बाहेर पडूया. इथं व्हिडिओ आपण संपवतोया. ठीक आहे, लॉगआउटवर यस करूया आणि बाहेर पडूया. लॉगआउट केलं आहे आपण, लॉगआउट होतं का पाहू. लॉगआउट होईपर्यंत वेट करायचं आहे. लॉगआउट झालं की आपलं काम संपलं. ठीक आहे, आणि प्रिफरन्स कसे द्यायचे ते तुम्हाला देता येतात. नसेल देता येत तर कमेंट करा खाली, प्रिफरन्स कसे द्यायचे यावर व्हिडिओ बनवा, मी तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवून देईन. ठीक आहे, जर प्रिफरन्स कसे द्यायचे त्या संदर्भात तुम्हाला आयडिया नसेल तर मी तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे, आणि हां, या व्हिडिओखाली तुमचा जो अभिप्राय आहे, तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, तुमचा जो काही अभिप्राय असेल तो व्हिडिओच्या खाली नक्की लिहा. आणि तुम्हाला मदत व्हावी, खूप साऱ्या उमेदवारांना आपल्या अडचणी होत्या, आपले जे सबस्क्रायबर आहे किंवा व्ह्युअर्स आहे जे नेहमी वाट बघतात व्हिडिओची, आणि खरोखर व्हिडिओला तुम्ही लाईक करता किंवा कमेंट्स करता, तर प्रत्येक कमेंट्सचं मी उत्तरसुद्धा द्यायचा प्रयत्न करतो. आणि टाईम बघा तुम्ही किती वाजता लॉग इन झालो आहे मी, सध्याचा वेळ किती आहे 8 AM, सकाळचे 8 वाजता आहेत, 8:03. ठीक आहे, आता लॉगआउट झालो आहे आपण. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता, पूर्ण माहिती होती, आणि पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये योग्य पद्धतीने सविस्तरपणे, कोणताही डाऊट, आणि विशेष म्हणजे जर तुमच्याकडून बघा वेबसाईट जर ओपन होत नसल्यानं काय करायचं माहिती का, इनकॉग्निटो मोड ऑन करायचा, कधी क्रोममधून ओपन करून बघायची वेबसाईट, कधी फायरफॉक्समधून ओपन करून बघायची. वेबसाईट ओपन होते, फक्त आपल्याला ट्राय करावं लागतो 2दा-3दा. आणि OTP येत नसेल तर काय करायचं, OTPला जास्त क्लिक नाही करत बसायचं. OTP येत नसेल पहिल्यांदा पाहायचं, 5-10 मिनटं वेट बघायची, नाही आला OTP क्लोज करून टाकायचं, परत 15-20 मिनटं थांबायचं, परत वेबसाईटवर जायचं, लॉग इन करायचं, OTP आला का पाहायचं, येत असला टाकून द्यायचा, नाही आला परत अजून 10-15 मिनटं थांबायचं आणि परत लॉग इन करायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता. व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, शेअर करा, या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, ओके, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, टेक केअर, बाय बाय. या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच, बाय.